शब्द, मन आणि प्रेम. शुभ क्रिया. ओके. पार्ट आहे 380. दुपारी 2 वाजता शुभ जेवायला बसतो आणि क्रिया पण तेव्हाच जेवायला बसते आणि शुभला व्हिडिओ कॉल करते. तर शुभ विचारतो, कसं चालू आहे काम, काय काय गेले आतापर्यंत. तर क्रिया बोलते, काही नाही, सर्वात आधी ऑफिसला आली, तसंच स्टाफ सोबत 15 मिनिटची मीटिंग घेतली, मग सर्वांना न्यू रूल्स न्यू इन्स्ट्रक्शन्स दिले आणि मग रिविकाने शेड्यूल शेअर केला होतं, ते बघितली, मग ते परफेक्ट होतं तर तसंच कंटिन्यू ठेवायला सांगितलं. मग मॅनेजमेंट टीम सोबत वेगळी मीटिंग झाली. ओहो, बाप रे, एवढं इन डिटेल सांगायला आवड हवी आहे पार्टनर सोबत बोलताना, तेव्हा चांगलं वाटतं. मग प्रत्येक डिपार्टमेंटचा प्रोग्रेस रिपोर्ट ऐकला, पेंडिंग प्रोजेक्ट्स बद्दल डिस्कशन केलं आणि जिथे डिलेज होते तिथे डेडलाईन्स फिक्स केलं आणि त्यानंतर काही इम्पॉर्टंट क्लायंट सोबत ऑनलाईन मीटिंग झाली, त्यांच्या रिक्वायरमेंट्स समजून घेतल्या आणि टीमला त्यानुसार काम सुरू करायला सांगितलं. आता बाकी असलेलं काम सांगू की होईल एवढं? तर शुभ हसत बोलतो, बाप रे, एवढं सगळं काम केली माझी सीईओ बायको. आणि बाय द वे, या दरम्यान माझी किती आठवण आली. तर क्रिया एक शब्दात उत्तर देते, अगदी क्षणोक्षणी आली. तर शुभ बोलतो, बाप रे, हो का, मग कॉल मेसेज तर काहीच नाही केली. तर क्रिया बोलते, हो बेबी, खरंच आठवण खूप आली, पण मेसेज कॉल करायला नाही जमलं, अगदी कंटिन्यू कामात होती, सो सॉरी फॉर दॅट. इतकी बिझी नाही राहायला पाहिजे, पण आज पप्पा नव्हते ऑफिसला, त्यामुळे थोडं लोड होता कामाचा. तर शुभ बोलतो, अगं तू सॉरी कशासाठी बोलत आहेस, मी मस्करी करत आहे की कॉल मेसेज का नाही केली, बिकॉज मला माहिती आहे 5 मिनिट जरी असेल तर तू लगेच कॉल किंवा मेसेज करते, जसं आता जेवायला बसताना केली, अगदी व्हिडिओ कॉल. वाव, नेक्स्ट लेवल अंडरस्टँडिंग. तर क्रिया बोलते, सो स्वीट, मला वाटलं तुला कुठला गैरसमज होतो की काय. तर शुभ बोलतो, आता गैरसमज करून भांडायचे दिवस नाही राहिले आपले, आता आपलं रिलेशन इतक्या पुढे आलाय की लग्न करून सोबत राहायचं आहे, अगदी हॅप्पी हॅप्पी. तर क्रिया बोलते, येस बेबी, मी खूप डेस्परेटली वेट करत आहे की कधी पप्पा येतील आणि तुला भेटून बोलतील आणि कधी एकदाचा होकार देतील. तर शुभ बोलतो, प्रत्येक चांगली गोष्ट घडायला थोडं वेळ घेते, सो त्यासाठी आपण थोडा वेळ तर दिलंच पाहिजे काहीतरी चांगली गोष्ट घडायला. खरं आहे, अगदी बरोबर. तर क्रिया बोलते, हां, बरोबर आहे. बरं चल, आता मला परत खूप काम आहे. जसं वेळ मिळेल तसं कॉल मेसेज करते मी आणि यायला उशीर होणार असेल तर तसा कळवते मी, ओके? तर शुभ बोलतो, "हो, ठीक आहे, चालेल." देन दोघेही परत आपापल्या कामात बिझी होतात आणि मग 4 वाजता डोकेदुखीमुळे स्ट्राँग कॉफी सांगते आणि बाहेर येऊन फ्लोअरवर फिरत असते, शांत वाटावं म्हणून. तर 5 मिनिटांनी कॉफी येते, तसंच क्रिया घेते आणि आपल्या कॅबिनमध्ये जाऊन बसते. अच्छा. क्रिया लिटरली खूप जास्त त्रासात आहे, बाय द वे. आणि मग विचार करते की शुभला सांगू का? पण सांगितली तर आताच घरी ये बोलणार आणि एवढं काम बाकी आहे, ते राहूनच जाईल आणि तेच नाही ठेवायला जमणार. सो एक काम करते, नाहीच सांगत. जाऊ दे, काम करते. कामात लक्ष लागलं तर डोकंदुखी कमी होईल. दिनक्रिया बिझी होते परत कामात आणि काही वेळाने वाढू लागते डोकेदुखी. तर क्रिया तसंच टेबलवर डोकं ठेवून डोळे बंद करून बसलेली असते आणि इतक्यात येतो शुभचा कॉल. तर क्रिया कॉल बघते आणि तसाच रिसीव्ह करते. तर शुभ विचारतो, की "बेबी, तू कितीला निघणार आहेस?" तर क्रिया सांगते, "निघते अर्ध्या तासाने." तर क्रियाच्या आवाजावरून कळतं शुभला, की काहीतरी त्रास होत आहे किंवा क्रियाला बरं नाहीये. तर तसंच विचारतो, की "बेबी, तुझा आवाज इतका लो का वाटत आहे? बरं नाहीये का तुला? काय झालं? काही टेन्शन आहे का कामाचं?" तर क्रिया बोलते, "काही नाही बेबी, ते थोडं डोकं दुखत आहे, बाकी काही नाही झालं." तर शुभ बोलतो, थोडं नाही दुखत आहे क्रियू. जास्त असेल म्हणून तुझा आवाज त्रासाने पूर्ण लो झालाय. एक काम कर, आताच निघून ये तू घरी." हो, अगदी क्रियाने बोलली तसंच. तर क्रिया बोलते, "नाही बेबी, मी ठीक आहे आणि अर्ध्या तासाचं काम आहे तेवढं करून करते आणि निघते. आणि तू प्लीज मी आल्यानंतर मस्त आलं घालून चहा कर." तर शुभ बोलतो, "ठीक आहे, चालेल." ऑफिसमधून निघाली की मेसेज कर तसं. तर क्रिया ठीक आहे बोलते आणि तसंच कॉल कट करून डोकेदुखी सहन करतच आपलं काम पूर्ण करते. आणि शुभ विचार करतो, आज जरा जास्तच काम झालं असेल म्हणून क्रियाला बरं नाहीये. नाहीतर एवढं डोकं वगैरे दुखत नाही माझ्या क्युटीचं. पण आज जर क्रियू त्रासात असेल तर आता सगळं काम मी केलं पाहिजे आणि तिला पूर्ण आराम दिलाच पाहिजे.
ठरवल्याप्रमाणे शुभ आपल्या उर्वरित काम करून घेतो आणि तसंच क्रिया मेसेज करते की मी निघाली आहे. तर तसाच शुभ चहा ठेवतो आधी आणि संध्याकाळी जेवायला काय करायचं यावर विचार करतो आणि त्याची तयारी सुरू करतो. दॅट्स सो स्वीट. तर काही वेळात क्रिया घरी पोहोचते आणि मग शुभ डोअर ओपन करताच क्रिया हग करून घेते फुल टाईट. तर शुभ बोलतो, "बेबी काय झालं? तू ठीक आहेस ना?" तर क्रिया "हो बेबी" बोलत सोफ्यावर बसते, एकदम रिलॅक्स. आणि शुभ बोलतो की "थांब बस, मी चहा घेऊन येतो." ओहो! आल्या-आल्या चहा. तर शुभ तसंच चहा घेऊन येतो, क्रियाला देतो आणि क्रिया हे सर्व बघून खूप जास्त खुश होत असते. तर शुभ तसंच विचारतो, "काय झालं? डोकं दुखत आहे होतं ते बरं झालं का?" तर क्रिया बोलते, "दुखत आहे बेबी, पण आता बघते चहा वगैरे घेऊन आणि रेस्ट करते मी. आणि जेवण बाहेरून बोलवायचं का आजच्या दिवस प्लीज?" तर शुभ बोलतो, "जेवणाचं बघू नंतर. तू आता चहा घे आणि फ्रेश हो, चेंज कर आणि निवांत बेडरूममध्ये लेटून घे." तर क्रिया हो बोलते आणि दोघेही तसंच चहा घेतात आणि मग क्रिया फ्रेश होते, चेंज करते आणि शुभला बोलते, "प्लीज थोड्या वेळ बस माझ्यासोबत बेडरूममध्ये. चल, मी झोपली की तू उठून तू तुझं काम कर. मग मला झोपू दे निवांत." अच्छा, असं पण आहे का? आणि मग शुभ ठीक आहे बोलून तसंच क्रियासोबत बेडरूममध्ये जातो आणि मस्त क्रियाचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन मसाज करून देत असतो आणि मध्ये-मध्ये कुठेही टच करत, किस करत, हलका-फुलका रोमान्स करत असतो. तर क्रिया बोलते, "आज मी खरंच या डोकेदुखीमुळे इतकी थकून गेली आहे ना, बापरे! याआधी मी काम केलं आहे, पण इतकी थकून नव्हती जात." तर शुभ बोलतो, "तू कामामुळे थकली नसेल तू. जे 2-2 तास मीटिंग सुरू असते ना ऑनलाईन, त्यात माणूस थकतो आणि यामुळे एक त्रास कॉमन आहे, ते म्हणजे डोकंदुखी." हां, बरोबर आहे. बिकॉज 2-2 तास तास कंटिन्यू स्क्रीनकडे. क्रिया बोलते, "हो, मला पण तेच झालं. ओव्हर स्क्रीन टाईम, हेडॅक स्टार्टेड." तर शुभ बोलतो, "चल झोप आता शांत आणि प्लीज डोकं छान शांत झालं की उठ. त्याआधी नाही, ओके?" तर क्रिया बोलते, "नाही, नाही, असं नाही करणार कारण जेवण वगैरे बनवायचं आहे ना. सो मी उठते 1 तासात. तू काय करणार आहेस बेबी आता? तुझं काम बाकी असेल ना, ते करून घेतो, ओके?" तर शुभ बोलतो, "ठीक आहे, चालेल." आणि मग क्रिया झोपते शांत आणि शुभ बेडरूम बंद करून किचनमध्ये जातो आणि क्रियाची फेव्हरेट भाजी करतो. ओह माय गॉड! सो आरामात क्रियाची पूर्ण झोप होईपर्यंत शुभ पूर्ण जेवण बनवून हॉलमध्ये टीव्ही बघत बसलेला असतो. तर क्रिया उठून येते हॉलमध्ये आणि शुभला बघताच मस्त शुभच्या गोदीमध्ये येऊन बसत बोलते, "थँक यू बेबी इव्हनिंगच्या चहासाठी आणि क्यूट लाड प्यार केला त्यासाठी. थँक यू सो मच." अजून लाड प्यार होणार आहेत क्रियाचे हे तर क्रियाला माहितीच नाहीये. आता उठली तर डोकं शांत आहे आणि मस्त फ्रेश वाटत आहे बेबी. तर शुभ बोलतो, "पुन्हा बेटर फील करायचं असेल तर किचनमध्ये जाऊन बघ काय आहे आज जेवायला." तर क्रिया बोलते, "काय? म्हणजे तू स्वतः पूर्ण जेवण बनवला? ओह माय गॉड! रिअली?" तर शुभ फक्त स्माईल करतो. तर क्रिया उठते आणि तसंच शुभचा हात धरून शुभला पण किचनमध्ये घेऊन जाते आणि बघते सगळं जेवण. तर क्रियाची फेव्हरेट भाजी असते. तर पुन्हा जास्त खुश होते आणि तसंच शुभला मस्त हग करून पूर्ण सगळीकडे किसेस करत बोलते, "ओह माय गॉड! खरंच शुभ खूप, खूप, खूप जास्त लक्की आहे मी, की तू माझ्या आयुष्यात आहेस." वॉव! एवढं प्रेम मम्मानंतर कोणी करत असेल तर तो नवरा असतो. पण सगळेच नवरे नसतात करत. पण माझा नवरा करतो आणि मला त्याचा अभिमान आहे. थँक यू सो मच शुभ वासेकर. खूप, खूप, खूप प्रेम करते मी तुझ्यावर. अरे बापले गं! सो क्युटी. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 381 मध्ये बघणार आहे आपण. आता यावर शुभ काय बोलतो आणि क्रियाचे पुन्हा कसे लाड पुरवतो आणि क्रिया मस्त आपल्या आवडीनुसार काय काय करून घेते शुभकडून आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.